31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. महाराष्ट्रावर वाढला कर्जाचा बोजा. आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारने 24,000 कोटींचं कर्ज घेतलं. वर्षाअखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज. वाढत्या कर्जावरून विरोधकांचं टीकास्त्र. महाराष्ट्रात मोठी आर्थिक लूट सुरू. संजय राऊतांची टीका. तर महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होण्याला महायुती सरकार जबाबदार. नाना पटोलेंचा घणाघात. कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार. देवाभाऊंच्या नावानं कोट्यवधींची जाहिरात. त्यांचे पंचनामे कोण करणार? उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. भाजपाचं देशभक्तीचं ढोंग उघडं पडलं. पाकिस्तानसोबत खेळलो नसतो तर काय फरक पडला असता? जय शहांच्या हट्टापायी पाकसोबत क्रिकेट खेळले. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या शाखा प्रमुखांची उद्या शिवसेना भवनात बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपाचा विजय संकल्प मेळावा. मेळाव्यातून भाजपा मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा. मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक. जात प्रमाणपत्र देताना योग्य ती काळजी घेणार. बावनकुळेंचं आश्वासन. ओबीसींना तरतुदीनुसार निधी मिळण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस. मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त माय मोदी स्टोरी अशी पोस्ट शेअर. व्हिडिओमधून मोदींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा. जालन्यात आमदार अर्जुन खोतकरांसमोरच 2 गटात हाणामारी. वाद मिटवण्यासाठी पोहोचलेल्या खोतकरांनीच एकाच्या कानशिलात लगावली. सरकारचा थिंक टँक असलेल्या मित्राच्या सल्लागारपदी अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया. अनिशजींचं आर्थिक विकासात मार्गदर्शन लाभणार. रोहित पवारांचं खोचक ट्विट. तर यासाठी कुठलेही पैसे घेणार नसल्याचा अंजली दमानिया यांचा खुलासा. राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती. मात्र सरकारच्या विनंतीमुळे जानेवारीपर्यंत काम पाहण्यास सराफ यांचा होकार. सरकारचा GR वादग्रस्त. मंत्री छगन भुजबळांचा आरोप. नवी समिती स्थापन करण्याची भुजबळांची मागणी. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यावर तातडीने शेतकऱ्यांना मदत करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. तर पालकमंत्र्यांना पुढील 2 दिवसात नुकसानाचा आढावा घेण्याच्या सूचना. बीड जिल्ह्याला पावसानं झोडपलं. पाटोदा तालुक्यातल्या 3 नद्यांना पूर. माजलगाव तालुक्यातल्या चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळा कॉलेजेसना सुट्टी. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कुंडलिका आणि सीना नदीला पूर. पावसानं सखल भागासह शेतीही पाण्याखाली. आमदार अर्जुन खोतकरांच्या घराला पाण्याचा वेढा. जनजीवन विस्कळीत. संभाजीनगरच्या कन्नड आणि सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात घुसलं. अंजना पळशी नदीला पूर. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओसंडून वाहू लागले. बार्शी तालुक्यातल्या जवळगाव धरण ओव्हरफ्लो. तर अक्कलकोट मधल्या खैराट गावामध्ये शिरलं पावसाचं पाणी. शेतीचं मोठं नुकसान. युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उत्थप्पा आणि सोनू सूदला ईडीची नोटीस. बेटिंग ॲप संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कांद्याच्या दराबाबत आज महत्त्वाची बैठक. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक. कृषी क्षेत्रातील अभ्यासक बैठकीला उपस्थिती लावणार. कांद्याचे दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार. मोनोरेलमधल्या सातत्याच्या तांत्रिक बिघाड सुधारणेपायी निर्णय.
पुण्यातल्या वाघोलीमध्ये इमारतीमधील लिफ्ट कोसळली. 3 महिला, 2 पुरुष आणि 1 लहान मुलगा असे 6 जण लिफ्टमध्ये. सुदैवानं जीवितहानी नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत एका दिवसानं वाढवली. आज मध्यरात्रीपर्यंत रिटर्न भरा, नाहीतर 5,000 रुपये दंड. आशिया कपमध्ये पूर्ण टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया पाकिस्तानी क्रिकेटर्सची हँडशेक करणार नाही. विजयी झाल्यास एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष नक्वी यांच्याकडून ट्रॉफीही स्वीकारणार नसल्याची माहिती. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. वयाच्या 49व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. आज पुण्यात अंत्यसंस्कार.